नमस्कार। आज श्रावण कृष्ण प्रतिपदा शके 1936 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीतील महाउत्सव यंदापासून 2 बालगोविंदांच्या मृत्यूनंतर बंद। रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी। आणि प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचं संदर्भ ग्रंथालय येत्या 15 ऑगस्ट पासून अभ्यासकांसाठी होणार खुलं। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला जाणारा दहीहंडीचा महाउत्सव यंदापासून बंद करण्यात आला आहे। एका पत्रकार परिषदेत संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली। दहीहंडीच्या सरावादरम्यान अलीकडेच 2 गोविंदांचा मृत्यू झाला। बालगोविंदांचे अपघात टाळण्यासाठी यंदापासून दहीहंडीचा महाउत्सव बंद केला जात असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। दहीहंडीचा महाउत्सव बंद केला जाणार असला तरी साधेपणाने दहीहंडी केली जाणार आहे। महाउत्सवासाठी होणारा खर्च रिक्षातून उडी मारलेल्या स्वप्नाली लाडला दिला जाणार आहे। गेले काही दिवस स्वप्नाली लाड ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत असून स्वप्नाली लाडची कंपनी तिचा खर्च करत असली तरी एका ठराविक मर्यादेपलीकडे हा खर्च दिला जाणार नसून उर्वरित खर्च संस्कृती प्रतिष्ठानतर्फे केला जाईल असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचं संदर्भ ग्रंथालय येत्या 15 ऑगस्ट पासून संशोधकांसाठी खुलं होणार आहे। 1984 मध्ये ठाणे महापालिकेच्या शाहू मंडई येथील पहिल्या मजल्यावर कार्यरत असलेलं प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचं ग्रंथालय आणि वास्तू संग्रहालय डिसेंबर 2011 मध्ये हजुरी येथे स्थलांतरित करण्यात आलं। पण तिथे पायाभूत सुविधांचा अभाव, ग्रंथालय आणि वास्तू संग्रहालय मांडणीसाठी आवश्यक असलेलं फर्निचर अशा गोष्टींची कमतरता असल्यामुळे गेली 3 वर्ष या वास्तू संग्रहालयाची आणि ग्रंथालयाची शास्त्रोक्त मांडणी करणं संस्थेला शक्य झालं नव्हतं। संस्थेकडे हजारो पोथ्या, हस्तलिखित 30,000हून अधिक दुर्मिळ ग्रंथ, संदर्भ साधनं, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, चरित्रात्मक संदर्भ ग्रंथ, वार्षिके, शब्दकोश, ज्ञानकोश खोक्यांमध्ये बंद होते। पालिका प्रशासनाने या ग्रंथालयासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून न दिल्याने संशोधक या सामग्रीपासून वंचित होते। नवीन असलेली ही इमारत गळत होती। स्वच्छतागृहांचा अभाव, अशा परिस्थितीत हे संदर्भ ग्रंथालय गेली 3 वर्ष होतं। अनेक संशोधक अभ्यासकांनी हे ग्रंथालय पुन्हा सुरू करावं अशी मागणी प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांच्याकडे अनेकदा केली होती। मध्यंतरी गळती बंद करण्यासाठी पालिकेने लाखो रुपये खर्च करून ताडपत्र्या टाकल्या होत्या, मात्र या ताडपत्र्या कधीच उडून गेल्या। अखेर प्राच्यविद्या अभ्यास संस्थेने स्वतः पुढाकार घेऊन ग्रंथालय मांडणीसाठी आवश्यक असलेल्या बुक रॅक्स उपलब्ध करून दिल्या आणि संशोधन अभ्यासकांसाठी हे ग्रंथालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले। येत्या 15 ऑगस्टला हे ग्रंथालय सुरू केलं जाणार असून या निमित्ताने प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर सांस्कृतिक सजगता या विषयावर आपले विचार मांडणार आहेत। भावा बहिणीच्या अतूट प्रेमाची महती सांगणारं रक्षाबंधन काल सर्वत्र उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरं झालं। हिंदू परंपरेनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरं केलं जातं। ठाण्यामध्ये रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरं करण्यात आलं। हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यासाठी हिंदू मुस्लिम रक्षाबंधन हे या सणाचं खास वैशिष्ट्य ठरलं। हिंदू मुस्लिमांमध्ये सलोखा, स्नेहभाव कायम राहावा आणि दोन्ही धर्म एकत्र नांदावेत या उद्देशाने विविध पोलीस ठाण्यांमध्ये रक्षाबंधन आयोजित करण्यात आलं होतं। कापूरबावडी, वागळे, ठाणे नगर, नौपाडा
अशा विविध पोलीस ठाण्यांमध्येही रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला। घराघरातूनही रक्षाबंधन पारंपरिक पद्धतीने साजरं करण्यात आलं। यावेळी बहिणीने आपल्या भावाला औक्षण करून राखी बांधली आणि नंतर नैवेद्याच्या गोडधोड पदार्थांचा आणि नारळी भाताच्या भोजनाचा आस्वाद घेण्यात आला। ठाणे रेल्वे स्थानकात भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे रिक्षा चालकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं करण्यात आलं। ठाण्यातील अंतरंग ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेनी कायदे तोडून उत्सव साजरा करणाऱ्यांच्या विरोधात सहपोलीस आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे। ठाण्यामध्ये कोणताही उत्सव असला की नियम न पाळता नियम तोडून उत्सव साजरे केले जातात। अलीकडे उत्सव साजरे करताना मोठाले डीजे, दारू, चित्रपट अभिनेते अभिनेत्री बोलवून गर्दी जमा केली जाते, त्यामुळे वाहतूक कोंडी होते। महत्त्वाच्या रस्त्यांवर हंडी उभारून हे रस्तेही बंद केले जातात। अनेकदा अशा उत्सवाच्या आयोजकांवर थातुरमातुर कारवाई केली जाते, त्यामुळे आयोजकही प्रत्येक उत्सव कायदे धाब्यावर बसवून साजरा करतात। राजकीय ताकद आणि पैशाच्या जोरावर कायदे धाब्यावर बसवले जातात। यामध्ये विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं यांना फटका बसतो। मात्र ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही लक्ष्मीनारायण यांनी उत्सवांमधील ध्वनी प्रदूषणाबाबत कडक भूमिका घेतली आहे। त्यांच्या या भूमिकेला सर्वसाधारण ठाणेकरांकडून पाठिंबा मिळत आहे। अंतरंग ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेने सहपोलीस आयुक्तांच्या या कडक भूमिकेबद्दल तुम्हीच एक आशेचा किरण आहात अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं आहे। आपण सारे संस्थेतर्फे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाकरता आयोजित क्रांती दौडमध्ये ऐन रक्षाबंधनासारखा सण असताना हजारो स्पर्धक सहभागी झाले होते। क्रीडापटू अंजू बॉबी जॉर्ज हिच्या हस्ते या क्रांती दौडीचा शुभारंभ झाला। आपण सारे संस्थेतर्फे गेली 4 वर्षे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शहरातील विद्यार्थ्यांकरता क्रांती दौड या स्पर्धेचं आयोजन केलं जातं। या क्रांती दौडच्या माध्यमातून आपण सारे या संस्थेच्या वतीने ठाण्यातील महिला सक्षमीकरणाकरता कार्यरत असलेल्या तसंच उल्लेखनीय काम करणाऱ्या टू गेट हर पॉवर, लायन्स क्लब ऑफ कोपरी अशा 2 संस्थांना आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे। या क्रांती दौडमध्ये काही वेळ अंजू जॉर्जी सहभागी झाली होती। क्रीडापटूंनी यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट घेऊ नये आणि आपल्यातलं उत्तमात उत्तम देऊन खेळाबरोबर देशाचंही नाव मोठं करावं असं आवाहन अंजू जॉर्ज यांनी यावेळी केलं। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। वीज अंगी लखलखे ज्याच्या तो मर्द मराठा, तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा, भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा, मायभूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा, मर्द मराठा, मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा। मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा, मराठा मराठा मर्द मराठा, मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। त्र्यंबक गोविंद उर्फ दादा भावे यांचं शुक्रवारी ठाण्यात निधन झालं।
ते 90 वर्षाचे होते. प्रथमोपचाराचं शिक्षण देणाऱ्या सेंट जॉन ॲम्ब्युलन्स असोसिएशन या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ठाणे शाखेची स्थापना सन 1950 मध्ये त्यांनी केली आणि 60 वर्ष संस्थेचे कार्यवाह म्हणून काम केलं. यासाठी कोणतेही मानधन ते स्वीकारत नव्हते. संपूर्ण भारतात सर्वाधिक कार्यरत असणाऱ्या ठाणे जिल्हा शाखेला त्यासाठी राष्ट्रपती पुरस्कारही प्राप्त झाला आहे. विक्रीकर अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वतःला या संस्थेसाठी पूर्णपणे वाहून घेतलं होतं. शिवाय समाजसेवा मंडळाच्या माध्यमातून रुग्णोपयोगी साहित्य अत्यल्प खर्चात गरजूंना उपलब्ध करून देत असत. प्रथमोपचार क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वत्र दिसते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंड असा परिवार आहे. श्रावण महिन्यातला आजचा 3रा सोमवार. आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने विविध शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी शिवमंदिरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं. भक्ती भरल्या या श्रावण महिन्यात सोमवार आणि शनिवारचं महत्त्व विशेष आहे. या दोन्ही वारी कडक उपवास करण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. दिवसभराच्या उपवासानंतर तिन्ही सांजेच्या सुमाराला दिवावात करून चवईच्या पानावर देवाला महानैवेद्य दाखवला जातो आणि मग उपवास सोडला जातो. शहरांमध्ये चवईची पानं मिळणं कठीण असल्याने उपलब्ध असलेल्या केळीच्या पानांवर नैवेद्य दाखवला जातो. आजच्या श्रावणी सोमवारी फुल बाजारात विविध फुलांना विशेष मागणी असते. पांढरी फुलं, बेल आणि नैवेद्यासाठी केळीच्या पानांची मागणीही वाढते. आज विविध शिवमंदिरात शिवमहिम्न आणि रुद्राचं पठण सुरू होतं. या घोषातच मंदिरातून दुधाचा अभिषेक केला जात होता. केवळ मंदिरातच नव्हे तर काही लोक आपल्या घरी सुद्धा शंकरावर अभिषेक किंवा लघुरुद्र करतात. नवविवाहित स्त्रियांनी शंकराच्या पिंडीवर आज मुगाची शिवामूठ वाहिली. खासदार राजन विचारे यांनीही आज कौपिनेश्वराचं दर्शन घेतलं. ठाण्याच्या औद्योगिक न्यायालयाने एका सुताराच्या मृत्यू प्रकरणात त्याची विधवा पत्नी आणि 4 मुलींना 9,88,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. कामगार न्यायालयाचे आयुक्त जी हलसुरे यांनी ही नुकसान भरपाई मंजूर केली आहे. साई कन्स्ट्रक्शन आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला ही नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. डोंबिवलीतील लोढा रेसिडेन्सी इथे बांधकाम सुरू होतं. 12 मार्च 2011ला 14 फुटावर काम करत असताना जनेश्वर मेहता डोक्यावर पडल्यामुळे जागीच मृत झाला. त्याच्याबरोबर काम करणाऱ्या विजय सिंग या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या साक्षीमुळे आणि वैद्यकीय अहवालावरून न्यायालयाने हा निर्णय दिला. जनेश्वर मेहता यांची विमा पॉलिसी होती. या विमा पॉलिसीपोटी 5,24,000 आणि उर्वरित रक्कम 2,63,000 ही बांधकाम व्यावसायिकांना द्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर न्यायालयाने 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून एकूण 9,88,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यातील शेकडो कोळी बांधवांनी काल कळवा येथील खाडी किनारी जाऊन समुद्राला सोन्याचा वरखा असलेला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी केली. शेकडो बांधवांनी खाडी किनारी जाऊन सागराविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली. सागरावर अवलंबून असणाऱ्या कोळी बांधवांचा समुद्र हाच देव आहे. वाजत गाजत आणि नाचत जाऊन त्यांनी सागराची पूजा केली आणि त्याला सोन्याचा वरखा असलेला नारळ अर्पण केला. खवळलेल्या समुद्राने शांत व्हावं आणि आपला व्यापार उदीम भरभराटीस यावा अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. कळवा पुलावर आणि आसपासच्या परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्त जत्राच भरल्याचं दिसत होतं. कोळी बांधव भगिनी आपल्या पारंपरिक वेशात तर अनेक जण नवीन वस्त्र परिधान करून या जत्रेत सहभागी झाले होते. ठाणे महापालिकेतर्फे विधिवत नारळी पौर्णिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातर्फे मानाचा नारळ दर्याला अर्पण केला. या नारळाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर कळवा पुलाजवळ पारंपरिक कोळी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोळी बांधवांबरोबरच आम ठाणेकरी कोळी गीतांवर ताल धरून होते. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.
आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीतील महाउत्सव यंदापासून 2 बाल गोविंदांच्या मृत्यूनंतर बंद. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी. आणि प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचं संदर्भ ग्रंथालय येत्या 15 ऑगस्ट पासून अभ्यासकांसाठी होणार खुलं. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहिजे राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.